अस्सल झणझणीत काळा मसाला। इथे आपल्याला हा काळा मसाला तयार झाला आहे। सुवास सुद्धा खूप छान दरवळतोय आणि किती छान झालाय बघा। रंग जबरदस्त आहे। त्याचे आपण आता इन्ग्रेडियंट्स बघूया। आणि हा मसाला चुलीवर केलाय बरं का। सुरुवातीला मी मार्केटमध्ये जाऊन अशी निवडलेली मिरची आणि सर्व साहित्य घेऊन आले आणि घरी आल्यानंतर ते सगळं स्वच्छ केलं आणि हळकुंड फोडून घेतले, खोबरं खिसून घेतलं। साहित्याचे प्रमाण दाखवत आहे, सेव्ह करून घ्या। आता हा सर्व मसाला चुलीपाशी नेला आणि माझ्या आजीने हा सगळा भाजला। खसखस सुरुवातीला आपण भाजून घेतली। जायफळ कढईत टाकले की त्याचे असे तुकडे झाले। जायफळ झालं की तीळ भाजायला घेतले। तीळ खमंग भाजून झाले की पुन्हा एका भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य एकत्र असं काढून घ्यायचंय। आता बडीशेप भाजायला घेतली। सर्व साहित्य खूप पण नाही भाजायचं। आता शहाजिरे घेतले। शहाजिरे झाल्यानंतर आपले साधे जिरे पण सेम असंच भाजून घेतले। खूप कडक केले तर मग त्याचा वास जाण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप नाही भाजायचं। आपल्या आवडीनुसार आपण याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। आता मी मेथीदाणे घेतले, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते भाजून घेतले आणि त्याचा रंग बदलला की ते आपल्याला काढून घ्यायचंय। आता मी घेतलंय दगडफूल आणि तमालपत्र, हे हळूहळू भाजायचं। त्यानंतर हिरवी विलायची घेतली, त्यालाही सेम तेल टाकून आपण भाजून घेतले। आता बादल फूल, मसाला विलायची, दालचिनी, नाकेश्वर, त्रिफळा, मिरी, लवंग हे सर्व मी तेल टाकून थोडे थोडे भाजून घेतले आणि हे एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे। काही जण याला फक्त भाजतात, मी थोडंसं तेल टाकून भाजलं। हे दोन्हीही प्रक्रिया केल्या तरी चालतात आणि हे एकत्र करून घ्यायचं। वजनापासून ते काय तळायचे, काय भाजायचे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे। माझ्या आजीने हा मसाला केला आहे आणि चुलीवरची जी मसाला परतण्याची किंवा मसाला करण्याची एक गंमतच आहे। आता खडा हिंग घेतलाय, जास्त तेल टाकून तो खडा हिंग आपण तळून घ्यायचा। तो लाईट वेट होतो आणि असा कुस्करला जातो। आता मी सुंठ घेतली, सुंठ सुद्धा सेम तशी। आता हळकुंड घेतले बघा। हळकुंड थोडे फोडले की त्याच्यामध्ये आपल्याला तेल जाऊन छान तळून निघतं ते, आणि ते सुद्धा असं लाईट वेट होतं, असं हाताने फुटतं ते। हळकुंड तळून झालं। आता सर्व मसाला मी एकत्र करून घेते एका भांड्यामध्ये आणि त्याला थोडंसं थंड करायला ठेवूया आणि धने घेऊया। धने भाजताना पण तेल टाकायचं आहे। धने भाजून झाले की थोडासा त्याचा रंग बदलतो आणि सगळीकडे असा खमंग दरवळत असतो धन्याचा। खूप छान वास येतो, म्हणजे शेजारी सुद्धा आमच्या समजतं की मी मसाला करते। आता ही महत्त्वाची स्टेप आहे। खोबरं मी खिसून घेतलं होतं, हे आपल्याला गुलाबी परतून घ्यायचं आहे आणि खमंग वास येईपर्यंत छान भाजायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला ते डब्यात काढून घ्यायचं आहे, कारण त्याला इतकं तेल सुटतं की ते पिशवीमध्ये आपण नेऊ शकत नाही। डब्यामध्ये मी ते काढून घेतलं। आता मी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवते आहे। सर्व मसाला माझा भाजून तळून सगळा रेडी आहे। आता मिरचीची बारी आहे। मिरची ही काश्मीरी मिरची आहे, बेडगी मिरची आहे आणि लवंगी मिरची आहे। हे सर्व मसाल्याचे पदार्थ आपले आता सगळे करून रेडी आहे। फक्त मिरची भाजायची राहिली, आता मी ते तुम्हाला दाखवते। मिरची खरं तर लूज पडते म्हणून मी थोडी उन्हात सुद्धा तिला ठेवली होती। आता पातेल्यामध्ये चुलीवर ही मिरची भाजून घेते। थोडंसंच अगदी तेल टाकायचं, नाही तर मिरची बारीक व्हायला प्रॉब्लेम होतो डंक्यावरती। भाजून झाली, काश्मीरी झाली, बेडगी मिरची भाजून झाली। आता ही लवंगी मिरची पण भाजायला घेतली। मिरच्या भाजताना थोडा ठसका येतो, पण भाजून झालं की आपल्याला हे असं काढून ठेवायचं आहे आणि मिरची थंड झाली की मग हे सगळं साहित्य प्रमाण आपल्याला एकत्र करायचं आहे। आता आपला सगळा मसाला थंड झाला की मी एका पिशवीत भरून घेतला आणि हा डंक्यावरती मी कुटायला नेला। मसाला भाजताना तळताना अजिबात खाली लागू द्यायचा नाही आहे, नाहीतर त्या मसाल्याचा वास येईल। परफेक्ट प्रमाण आपण काय काय घेतले ते नीट पाहून घ्या। आपल्या महाराष्ट्रात याला वेगवेगळी नावे आहेत, जसं ठिकाण बदलेल तसं नाव बदलतं। विदर्भामध्ये खानदेशी मसाला म्हणतात, काही ठिकाणी काळं तिखट, काळा मसाला, गोडा मसाला असे वेगवेगळी नावे आहेत। हा मसाला मी आणि माझी आजी आम्ही डंक्यावर जाऊन कुटून आणला आणि तिथे उभं राहून हे सर्व करून घेतलं। मसाला बारीक झाला की ते थोडंसं मीठ ॲड करतात त्यामध्ये, आणि आता हा घरी आणून मी हा तुम्हाला दाखवते आहे। एकदम छान असा मुटका होईल असा छान मस्त मसाला आपला रेडी आहे। स्वाद इतका छान आला आहे, रंगसुद्धा खूप छान झाला आहे। माझ्या सासूबाईसुद्धा हा असाच मसाला सेम करत होत्या, त्यांच्याच प्रमाणे हा मसाला मी बनवला आहे। त्यांची, माझ्या आजीची आणि आपल्या पूर्वीच्या पिढीची परंपरा आपल्याला ही जपायची आहे। हा मसाला स्पेशल नॉनव्हेजसाठी सुद्धा वापरला जातो।
ज्यांना चटपटीत चमचमीत खायला आवडतं त्यांच्यासाठी, आणि खरं तर रोजच्या व्हेज नॉनव्हेज कोणत्याही भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी हा मसाला आपण भाज्यांमध्ये वापरत असतो. मसाल्याचा हा खूप महत्त्वाचा रोल आपल्या स्वयंपाकात आहे आणि आपला अस्सल झणझणीत काळा मसाला तयार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.